सर्वांना नमस्कार. विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेते यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि त्या दृष्टीनं मी मतदारसंघामध्ये दौरे सुरू केलेले आहेत. या मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे सरळ लढत होईल, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये मतदार बंधू महाविकास आघाडीच्या बाजूनं राहतील. या मतदारसंघामध्ये 895 मतदान आहे आणि सांगली आणि सातारा हे 2 जिल्हे आहेत. आणि या दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती सध्याची जर बघितली तर आज जे सत्ताधारी नगरसेवक आहेत किंवा जे युतीतले नगरसेवक असतील किंवा जे विरोधातले नगरसेवक आहेत, त्या सर्वांना काही अडचणींना सामोरं जावं लागतं. आज जे विरोधातले नगरसेवक आहेत त्यांच्यावर अगदी दुजाभाव केला जातो. त्यांना कोणत्याही प्रकारचं फंडिंग किंवा अनुदान किंवा त्यांच्या वर्गातली कामं करण्यासाठी त्यांना कसल्याही प्रकारची मदत सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही. आणि ते फक्त विरोधकातल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांबद्दल होते असं नाही, तर जे युतीतले दुसरे 2 पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यांच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये आपली कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते फंड सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही. आणि अशा प्रकारच्या वल्गना अनेक वेळा याच जिल्ह्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून तुम्ही भाषणातून सुद्धा ऐकले असतील की सगळे फंड आम्ही देणार आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, अन्यथा तुम्हाला कसल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही. तर अशा पद्धतीची गोष्टी त्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना भोगाव्या लागत आहेत. आणि नगरसेवक असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, आज एक व्यक्ती 15 ते 30 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांची कामं प्रामुख्याने करणं या त्या नगरसेवकाचं, जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं. परंतु निधी अभावी आणि वरच्या सत्तेतल्या पक्षामधल्या लोकांच्या जो दृष्टिकोन आहे विरोधकांच्या बद्दल किंवा युतीतल्या दुसऱ्या पक्षांच्या बद्दल, त्यामुळं त्या निधीची उपलब्धता होत नाही, त्यांची कोणतीही कामं होत नाही. ही परिस्थिती झाली युतीतले दुसरे सदस्य आणि विरोधकांची. आज भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची काय अवस्था आहे? आज त्यांच्या वॉर्डामध्ये जरी काही फंड पडले तरी त्यांच्या वॉर्डामध्ये ते काम कोणी करावं, ते काम कसं असावं याविषयी त्यांना कोणताही अधिकार ठेवलेला नाही. केंद्रीय पातळीवरून सर्व अधिकार, सर्व टेंडर वाटले जातात आणि त्या टेंडरमध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम करत असेल आणि भाजपचा नगरसेवक जरी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही अरेरावी करत असेल किंवा तू हे चुकीचं करतोय म्हणत असेल तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर सरळ मंत्र्यांना फोन लावतात आणि वरून त्या नगरसेवकांना झापलं जातं, त्यांची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे स्वतःच्या वॉर्डातली जी कामं आहेत त्या कामं सुद्धा चांगली व्हावी म्हणून भाजपचे नगरसेवक सुद्धा आपल्या तिथल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. एकंदरीत जे वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः, ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचं पक्षाचं नावही खराब केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुद्धा या मंत्र्यांमुळे खराब झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही लढाई ही आमची त्या प्रवृत्ती विरोधात आहे. आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या सातारा आणि सांगलीमध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही अशा या प्रवृत्तीचा ऍक्च्युली खूप त्रास होतो आणि त्यामुळं हे लोक सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील. आणि भाजपचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या किंवा इतर त्यांच्या मित्रपक्षांचे नगरसेवक असू द्या, सर्वच लोक या ठराविक मंत्र्यांना त्रासलेले आहेत आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील ठामपणे, असा मला पूर्ण विश्वास वाटतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय हा नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा होईल, यात मला शंका नाही.
आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही सदस्य काँग्रेस, शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या तिन्ही पक्षांचे नेत्यांची संपूर्ण फळी माझ्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सर्वांच्या साथीने आम्ही हा विजय सुखकर करू असा मला पूर्ण विश्वास आहे. त्या निवडणुकीत लढाई धैर्यशील कदमांच्या विरोधात आहे का त्या मंत्र्याच्या विरोधात, आणि कोण मंत्री आहेत? धैर्यशील कदम भाजपचे उमेदवार आहेत, पण त्यांना उभा करणारे जे नेते आहेत या ठिकाणचे ते खऱ्या अर्थानं त्यांनी या जिल्ह्यातलं वातावरण दूषित केलेलं आहे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, हा वसंतदादा पाटलांचा जिल्हा, सुसंस्कृत राजकारण, सांगली आणि सातारा खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचं काम ज्या प्रवृत्तींनी केले त्यांच्या विरोधात हा लढा आहे. धैर्यशील कदम जरी उमेदवार असले तरी त्यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे ज्या प्रवृत्ती या जिल्ह्यातल्या आहेत त्यांच्या विरोधातला हा खरा लढा आहे. तुम्ही नाही, बाळासाहेब पाटलांनीच खऱ्या अर्थानं माझं नाव सुचवलं होतं. साताराचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा मला प्रचंड पाठिंबा असतो. त्यांनीच माझं नाव सुचवलं होतं. इनफॅक्ट माझा अर्ज भरण्यासाठी जे नगरसेवकांनी सूचक म्हणून सह्या केल्या त्या सर्व सूचक हे बाळासाहेब पाटील यांनीच दिले होते. त्यामुळे बाळासाहेब पाटलांचा मोठा यामध्ये माझ्या लढाईमध्ये हातभार असणार आहे. माझ्या तिकिटाच्या संदर्भात बोलताना मी त्यांचं नाव घेतलं नाही, पण माझा हा लढा हा बाळासाहेब पाटीलच खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये मला मदत मोठ्या प्रमाणात त्यांची होणार आहे. 2016 आता त्यावेळीचे काही लोक ऑलरेडी आत्ताच्या मेजॉरिटी पक्षामध्ये भाजपमध्ये आहेत, मग गद्दारी झाली तर त्यांच्या बाजूनच होईल असं मला वाटतं. आपल्याकडून तशी भीती असण्याचं कारण नाही. आपल्याकडे जे लोक आहेत ते कट्टर पक्षाला मानणारे, विचारधारेला मानणारे लोक आहेत. आपल्याकडे त्यावेळी राष्ट्रवादीकडे मेजॉरिटी होती, आज त्यांच्याकडे संख्याबळ थोडं जास्त आहे. त्यामुळे जी भीती असायची ती त्यांना असेल, आम्हाला भीती असण्याचं काही कारण नाही. जिल्हा परिषदेचे सत्ता माहितीतले घटक आहेत ते तुम्हाला किती मदत करतील, काय वाटतं? जिल्हा परिषदेमध्ये जे काही झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि कोणालाही ते आवडलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते नक्कीच माझ्यावर राहतील असं मला वाटतं. परंतु ते युतीतले पक्ष ते नक्की काय करणार ते त्यांचे वरिष्ठ, त्यांचे जे कोणी असतील ते ठरवतील. त्यांची पक्षाची भूमिका काय असेल त्याप्रमाणे ते वागतील. परंतु फक्त त्यावरच अवलंबून राहून मला ही निवडणूक लढवता येणार नाही. मला माझ्या पद्धतीने अनेक अपक्षही आहेत, अनेक लोक आहेत, अनेक वेगवेगळ्या आघाड्यांच्या मार्फत निवडून आलेले लोक आहेत. अशा अनेक लोकांना घेऊन मला निवडणूक लढवता येणार आहे. पूर्णपणे मी युतीतल्या पक्षांवर अवलंबून नाही. जिल्ह्यातला पक्ष असल्यामुळं त्यांची भूमिका जी युतीची असेल तीच असणार आहे. अधिकृत भूमिका वैयक्तिक कुणाला जर त्रास झाला असेल या भाजपमधल्या ठराविक लोकांचा तर ते त्याविषयी वेगळा निर्णय घेऊ शकतील. परंतु मला वाटत नाही की युतीतल्या कुठल्या पक्षाची वेगळी भूमिका भाजपपेक्षा असेल असं मला तरी वाटतं. अजून असतील आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला? साधारणपणे 500 मतदान खेचून आणणं इथपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि मला खात्री आहे की ते साध्य होईल. बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे साहेब हेच प्रमुख मोर्चा सांभाळतील असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण टीम हे लोक या ठिकाणी मोर्चा सांभाळतील. काही पवारसाहेब उतर काही चर्चा झाली? सुप्रियाताई पवारसाहेब आणि रोहित दादा हे नक्कीच या निवडणुकीमध्ये येतील आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीनं जे जे करायचं असेल जर असं शुभारंभ झालाय असं म्हटलं तर हरकत नाही. अधिकृत काही नारळ फोडून शुभारंभ असा प्रकार या निवडणुकीत काही होणार नाही. कारण ही निवडणूक ही लोकप्रतिनिधींनी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामधून होणार आहे. त्यामुळे असं काही वेगळं होणार नाही. कालपासून ज्या दिवशी अर्ज माघारी घेतले तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं आमचा प्रचार सुरू झाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त आहे आणि 472 आहे आणि सांगलीमध्ये कमी. महायुतीकडे बहुमत असताना आपल्याला हे आव्हान वाटतं का ही निवडणूक? प्रत्येक निवडणूक एक आव्हानच असतं. त्यामुळं कोणतीच निवडणूक मी हलक्यात घेत नाही. ही निवडणूक सुद्धा आव्हानात्मक असली तरी मला खात्री आहे की जी परिस्थिती आज महाराष्ट्रात, देशात चालू आहे त्या परिस्थितीचा जर विचार केला तर नक्कीच मला या ठिकाणी एक सक्षम विरोधक जर या परिसरातून एखादा पाहिजे असेल तर लोक माझा विचार करतील आणि मला विधान परिषदेत पाठवतील.